सो हे गाइस काय बोलतो आपले कशा सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये. त्याचं नाव आहे जयेश ब्लॉग्स. आणि गाइस आपला आता कमबॅक झालाय कारण का भरपूर दिवस होतो आपण शांत बसलेलो का ते तुम्हाला लवकरच सांगतो. आणि आजचा खूप सुंदर असा दिवस म्हणजेच नक्कीच दिवाळीचा तुम्हा सगळ्यांना म्हणजे माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला आणि इंस्टाग्राम फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. कसं काय मग बाकी एकदम मस्त ना, फटाके वगैरे फोडा पण तुमच्या जीवाची सुद्धा काळजी घ्या. तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा. थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आज आपण नक्की कुठं चाललोय ते. तर आज आपण चाललोय आई माऊलीच्या दर्शनाला. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, फुल एन्जॉय करू, फुल धमाल करू. चला तर मग चला काहीच तसं आता मस्तपैकी रेडी झालोय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला मी नेहमी प्रत्येक ब्लॉगमध्ये बोलतो, जिथे कुठं जाल तिथे गाडीवर जाताना हेल्मेट घालून जा. सो आपला हेल्मेट घेतलाय आणि आपलाच नक्कीच माझ्या गुरुने दिलेला शर्ट म्हणजे शुभमने दिलेला शर्ट घेतलाय. कारण का एकविराला जाताना नेहमी हा शर्ट किंवा अजून असे 2-3 शर्ट दादाने मला गिफ्ट दिले ज्याच्यावर आयमॉलीची अशी सुंदर अशी पेंटिंग आहे. सो मी ते नक्कीच घालून जातो कारण का त्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान वाटतो की दादाने ते शर्ट आम्हाला खूप गिफ्ट दिलेत आणि मनापासून ते घातल्यावर एकदम वेगळाच लुक येतो. आणि नक्कीच लोकांना सुद्धा ते एक आवडतं की आयमॉलीची जो फोटो आहे तो आपल्या शर्टावर असतो आणि तो पेंटिंग केलेला आहे, खरं तर प्रिंट वगैरे नाही. सो त्यामुळे वेगळीच मजा येते तो शर्ट घालायला. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एका नवीन फॅमिली मेंबरशी मी ओळख करून देणार आहे, पण नक्कीच इथं नाही तर रोहाला गेल्यावर. सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. नक्कीच तुम्हाला सुद्धा म्हणजे माहिती नसेल की नक्की कोण असणार आहे आपल्या न्यू फॅमिली मेंबर. म्हणजे बोलतात ना प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं, तसं स्वप्न आज तुम्हाला मी दाखवणार आहे, माझं पूर्ण झालेलं. चला तर मग रोहाला जाऊन भेटू. तर चला काहीच फायनली आता रोहामध्ये आलोय आणि आता आलोय अजय मोरेला घ्यायला. कारण का अजय आपल्यासोबत एकविरीला येणार आहे आणि 100% मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण रोहामध्ये गेल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे आपलं नवीन फॅमिली मेंबर. तर बघू शकता फायनली आपली ड्रीम बाईक आले. सो ही आहे आपली ड्रीम बाईक. अजून कोणालाच नव्हतं माहिती की गाडी घेतलं ते म्हणजे यूट्यूब फॅमिलीला. कारण का इंस्टावर जेव्हा गाडी टाकली गाडी घेतलं ते त्या दुसऱ्या दिवशी मी लगेच आजारी पडलो फुल हंतरून आहे कारण का लोकांची नजर लागली. आणि काय बोलाल? महाराष्ट्र जय महाराष्ट्र. काय नाही बोला, डायरेक्ट एकविरेत जाऊ आपण आता. एकविरेत भेटू आपण, फुल धमाल करू. चला लेट्स गो. तर चला मंडळी, बघू शकता आम्ही आता निघालोय आणि आमच्यातले असे रस्ते फुल सकाळची वाईब या रस्त्यांमध्ये आणि या खड्ड्यांमध्ये. काय आयुष्य पण असेच आहेत, अख्ख्या आयुष्यामध्ये खड्डेच भरलेत. काय बरोबर की नाही? 100% काय बघू शकता आमच्यातला रस्ता बघू शकता बाबा. Few moments later. बघू शकता शून्यातून वरती आलेली कंपनी ओम बारणेकर. काय बोलतो भावा? हे बघा 6 प्लॅस्टिक बिस्टिक काढला, नुसता गाडी रेपतो ते हा एक आमचा. हे बघा कानात गोळे घातलेले, अक्षरशः सायलेन्सर एवढा बेकार आहे ना हा काळा काळा वाटतंय नुसता. काय त्या वाट लागून कानाची. काय अजय काय बोलशील? काय बोलशील काय? मला असं वाटलं गाडीवर उडून जाते का काय. एवढी भीती पकडून ठेवलं. काय बोलतो बाकी? टॉपचा हत्यार डायरेक्ट. आम्ही आता आलोय परलीमध्ये आणि परलीमध्ये आल्यावर कसा फिक्स स्टॉप आहे का बाबा बारणेकरला भेटून जायचा. तर त्यामुळे बारणेकरला भेटायला आलो. काय बोलशील बाकी? ना कसा वाटतंय? एक आहे दुसरा बाकी, दुसरा बाकी आहे डायरेक्ट टॉपचा विषय. चला गाईस फायनली आता पायऱ्या चढायची सुरुवात केली. आमचा अजय भाऊ बघू शकता, कोणी पण ओळखणार नाही कारण कसं यूट्यूबवर आपल्या अजय भाऊचे मिलियनवर सबस्क्रायबर्स आहेत. सो त्यामुळे कशी फोटो काढण्यासाठी जास्त लाईन नको लागायला, त्यामुळे भाऊने बघा कसं केलं. तर चला फायनली जिथं सूप भेटतं
इथूनच सुखादुखाची सुरुवात होते. तिथं आलोय आई माऊलीच्या भेटीला, मस्तपैकी दर्शन घेऊया आणि नंतर मग कारला लेणी आणि मग बाकीचा ब्लॉग एन्जॉय करूया. चला. आई माझी सत्वाची माऊली, आई माझी सत्वाची माऊली, आई माझी डोंगरी सावली ग. चला गाईज, मस्तपैकी एक नंबर दर्शन झालंय. मी आणि अजय दोघं पण इकडे आहोत. आणि नेहमीच नक्कीच तुम्ही काशीदादा म्हणून नाव ऐकत असाल आपल्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये. आज आपल्या सोबत काशीदादा. कशा आहात तुम्ही? गाईज, तुम्ही जे आपल्या व्हॉट्सअपला किंवा इंस्टाग्रामला दररोजचे स्टेटस बघत असता हे काशीदादामुळे. दादा, तुम्हाला खरंच म्हणजे माझ्याकडून आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून खरंच धन्यवाद की तुम्ही हर रोज न विसरता फोटो आणि व्हिडिओ पाठवता. आणि दीदी सुद्धा आहे. दीदी हाय कर. त्यांना सांग आपले व्हिडिओज येणार आहेत इंस्टावर, तर फॉलो करायला सांग. आपली इंस्टा आयडी सांग काय आहे? काशी देशमुख. ओके, तर लवकर जाऊन फॉलो करा. आता मस्तपैकी पूजा झाल्या आता गाडीची. आणि खूप दिवस मनात होती गाडी घ्यायची, मजबूत घ्यायची. फायनली आईबाबांच्या कृपेने, एकविराच्या कृपेने गाडी घेतले. पहिले सांगितल्याप्रमाणे आईमाऊलीच्या दर्शनाला आणली गाडी. दर्शन घेतलं मस्तपैकी. आज दर्शन झालं आईमाऊलीचं आणि त्यात दिवाळी आहे तर अजूनच भारी दर्शन झालं. तर चला. हां नाही बांधा, इथं बांधा. काहीच आज ही घेतले एक दिवस, ही 100% घेणार. काय अजय? 100% विषय आहे काय? आव पण असले म्हणजे होणार. मस्तपैकी धागावर आणलंय कारण का लय लोकांची नजर लागली गाडी घेतल्याच्या दिवशीच. पण आपल्या आईमाऊलीचा आशीर्वाद आहे त्यामुळे काहीच वाटत नाही. किती पण येऊ दे संकट, आईमाऊली पाठीशी आहे. The next day. आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत लक्ष्मीपूजन, म्हणजे आपल्या गाड्या पुसतो त्या दाखवणार आहोत. फुल एन्जॉय करणार, फुल धमाल करणार. सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे. फक्त ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. फुल राडा करू पब्लिक, मजा डालेंगे. चलो आता जाऊया डायरेक्ट दुकानामध्ये आपल्या. चला गाईज, बघू शकता आता आपण आलोय दुकानामध्ये आणि ही दुकानातली पूजा आहे. कारण का दुकानातली पूजा ही सगळ्यात महत्वाची, कारण का धनलक्ष्मी लक्ष्मी सगळ्यांना आपण पूजल्या. तर मस्तपैकी होऊ शकता किती सुंदर असं फोटो फ्रेम आहे. आणि पप्पा बाहेर गेले. आता पप्पांना बघितलं आपण ब्लॉग करतोय, सो त्यामुळे ते बाहेर गेले. मस्तपैकी एसी लावून थांबलेलो. अजून पूजा बाकी आहे, मिठाई आता सगळ्यांना फक्त वाटायचे ठेवले. आणि आपल्या गाड्या बाकी बाहेर सगळ्या लागल्या, तुम्हाला दाखवतोच. चला. बघू शकता दीदी आपल्या इकडे अजून रांगोळी काढते आणि या साईडला अशी थोडीफार रांगोळी काढून झाले. आणि हे आपले इन्व्हर्टर बॅटरीचं दुकान आहे. सध्या भाई फुल जोरदार आहे, त्यामुळे स्टॉकचं बघू नका. पण स्टॉक तुम्हाला जे पाहिजे ते अवेलेबल भेटून जाईल. इकडे पप्पा सुद्धा आहेत. पप्पा काय म्हणाल? हॅलो, शुभ दीपावली सगळ्यांना. 100% शुभेच्छा खूप साऱ्या. धन्यवाद. माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून तुम्हाला धन्यवाद. होऊ शकता आता आपल्याकडे गाड्या लागल्या 2019. बाकीच्या सगळ्या तिकडं आपली बुलेट सुद्धा आहे. तुम्हाला दाखवू हळूहळू, फक्त थोडा वेळ थांबा मग धमाका बघाल. बघू शकता आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपली 16 नंबर बुलेट. इकडे इलेक्ट्रिक गाडी, इकडे आपली स्कूटी. ही माझी सगळ्यात पहिली स्कूटी आहे जी आता 5 वर्ष गेली ताईकडे होती, पण तिला परत कमबॅक झाला आहे. इकडं आपली एक्सेस, इकडं ज्युपिटर आणि नक्कीच इकडं आपली 2019 म्हणजे ज्या गाडीला आपल्याला ओळखतात ती गाडी. आणि बाकीच्या सगळ्या लक्ष्मी माझ्या. आणि हे जे आहे माझ्याकडे म्हणजे आत्ता जे तुम्ही साम्राज्य बघताय या गाड्या किंवा ते बाईक वगैरे, ते फक्त आणि फक्त माझ्या आईबाबांमुळे. नाही तर तुम्हाला असं वाटेल का मी काय मोठा तोफ आहे की काय, पण नाही, तसं काय नाही. माझ्या आईबाबांनी कशाचीच कमी नाही केली. आणि तसंच आईबाबा माझ्या पाठीशी आहे, तशीच माझी एकवीर आईसुद्धा खूप माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे हे माझे सोन्याचे दिवस मला बघायला भेटले. भलेही पाडव्याच्या दिवशी नव्हती गाडी, पण नक्कीच आज दिवाळीच्या या पाडव्याला गाडी नक्कीच दारात उभी आहे. तर बघूया आता पूजा वगैरे करून झाली, आता फटाके बिटाके जरा फोडूया.
गाईस तसंच आता आपण बुलेट घेऊन आलो आहे, दिदीला सोडायला आलेलो. मस्त बघू शकता रांगोळी काढली आजच. आणि हे आपलं छोटंसं घर आता पूर्ण का दाखवता नाही येणार, बट असं नॉर्मली आलो तर तुम्हाला दाखवत होतो. हे आपलं घर आहे, इथूनच आपली सुरुवात झालेली आणि शेवट पण इथंच होणार आहे. कारण का आपल्या घरापेक्षा आणि आपल्या आईबाबांपेक्षा मोठी गोष्ट काहीच नसते. 100% ही आपली नवीन लक्ष्मी आहे, जी आपण खूप गेले वर्ष वाट बघत होतो. कारण का प्रत्येक मिडल क्लास मुलाचं स्वप्न असतं की त्याच्याकडे एक चांगलीशी अशी गाडी पाहिजे, बुलेट पाहिजे. तर ते आपलं स्वप्न आपल्या एकविराईने आणि आपल्या आईबाबांनी पूर्ण केलं आहे. सो चला आता जाऊया दुकानात, बघूया पुढे काय काय तयारी करतो ते आपण. बघा मंदा एखादी आहे काय मिळाले हाय कर हाय. तर चला काहीच तसं आता स्कूटी घेतले, कारण का मागाशी पुजली तिला. आता बोललो स्कूटीच घेऊन जातो. मग असे मच्छी बघितले असेल, जाम मच्छी होत्या, जाम भारी भारीतल्या. आज मस्त 3-4 प्रकारच्या मच्छी आणल्या, कारण का आज बुधवार बोले तो फुल ताव मारून खाणे का वार आहे. सो त्यामुळे मच्छी घेऊन आलो आहे. आता आपल्या घरी आलो, बघू शकता घराला अशी लायटिंग केले. कसं वाटते नक्कीच कमेंट करून सांगा. आपलं छोटंसं घर आहे आणि आता जातोय दुकानात. सो त्यामुळे बोललो तुम्हाला सांगू द्या पुढचा अपडेट कसं काय असणार आहे. थोडीफार मिठाई घेतले, जे माझे खास मित्र आहेत ते नेहमीच गणपती दिवाळीला दसऱ्याला माझ्या घरी येतात, त्यांच्यासाठी थोडी मिठाई आहे. आता मिठाई घेऊन जाऊ, त्यांना देऊ. चला तर मग.